ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद. सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्यासाठी परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये जबरदस्त स्पर्धा होती. व्यापाराच्या सोयीसाठी पोर्तुगीज, डच, इंग्लिश व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली. अशा ठाण्यास वखार असं म्हणत. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर या मुघल बादशहाकडून व्यापाराची परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. मुलांनो, भारतात आपल्याला व्यापार करण्याची मक्तेदारी मिळावी म्हणून परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. कारण भारतातून युरोपियन राष्ट्रांना म्हणजे ज्या राष्ट्राची व्यापारी मक्तेदारी असेल अशा राष्ट्राला त्यांच्या देशातील कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणार होता. त्या कच्च्या मालापासून तयार झालेला पक्का मालही ते भारतात विकू शकणार होते. म्हणून त्यांना व्यापारी मक्तेदारी हवी होती. यात प्रामुख्याने इंग्रज व फ्रेंच यांच्यात जास्त स्पर्धा होती. अशातच 18व्या शतकात कर्नाटकच्या नवाब पदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये भांडणे सुरू झाली. या भांडणाचा फायदा घेऊन आपण कर्नाटकाच्या राजकारणात प्रवेश करू शकतो ही गोष्ट फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखली. नवाब पदासाठी उत्सुक असलेल्या एका उमेदवाराला फ्रेंचांनी तर त्याच्या विरुद्ध असणाऱ्या उमेदवाराला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ती कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना भारतात विरोध करणारा व स्पर्धा करणारा प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात कसा घातला गेला याची माहिती आता आपण घेणार आहोत. बंगाल प्रांत हा भारतातील इतर प्रांतांपेक्षा अतिशय समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब बनला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी त्यांना व्यापार करण्यासाठी मिळालेल्या परवानगीचा गैरवापर करत असत. इंग्रजांनी सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील त्याच्या वखारी भोवती तटबंदी उभारली. तटबंदी म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी सभोवती बांधलेली भिंत असते तशी भिंत. ही तटबंदी बांधताना ब्रिटिशांनी नवाबाची परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु इंग्रजांनी तसे न केल्याने सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. सिराज उद्दौलाने स्वारी करून इंग्रजांची कोलकात्याची वखार आपल्या ताब्यात घेतली. या घटनेने इंग्रजांमध्ये नवाबाबद्दल चीड निर्माण झाली. कारण यात बरेच सैन्य व अधिकारी मारले गेले होते. म्हणून याचा सूड घेण्याचे इंग्रजांनी ठरविले. खूप महत्वाकांक्षी, चतुर, बुद्धिमान अशा रॉबर्ट लाईव्ह या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता पुन्हा जिंकून घेतले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चालाखीने सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून. या ठिकाणी रॉबर्ट लाईव्ह असं नाव दिलेलं आहे, तर ते रॉबर्ट लाईव्ह नसून रॉबर्ट क्लाइव्ह आहे. घेतले. इसवी सन 1757 मध्ये प्लासीच्या रण मैदानावर सिराज उद्दौलाचे लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफरने बघ्याची भूमिका घेतली व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. उद्दौलाचा पूर्ण पराभव होऊन तो पळून गेला. पुढे मीर जाफरचा पुत्र मिरान याने त्याला पकडून ठार केले. या लढाईत लढाई अशी झालीच नाही. या लढाईत फक्त 7 इंग्रज मारले गेले. अशा प्रकारे इंग्रजांनी शस्त्रबळाचा वापर न करता फसवून नवाबाचे सैन्य फोडून फंद फितुरीने प्लासीची लढाई जिंकली.
इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पण पुढे त्याने इंग्रजांना विरोध करताच इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासिम यास नवाब बनविले. मीर कासिम हा मोठा कर्तबगार नवाब निघाला. त्याने बंडखोर जमीनदारांना वठणीवर आणून कारभाराची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या चोरट्या व्यापारास त्याने हरकती घेतल्या. याचाच अर्थ असा होतो की मीर कासिम हा बंगालचा नावापुरता सुभेदार बनू इच्छित नव्हता. त्याला सत्ता आपल्या हातात हवी होती. तो इंग्रजांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छित होता. इंग्रजांना ही न आवडणारी गोष्ट होती. म्हणून त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाब पद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी, त्या थांबविण्यासाठी मीर कासिम हा शुजा उद्दौला या अयोध्येच्या नवाबाकडे मदतीसाठी गेला. मुघल बादशाह शाह आलम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला व मीर कासिम या तिघांनी मिळून इंग्रजांविरुद्ध लढायचे ठरवले. त्याप्रमाणे या तिन्ही सत्ताधीशांच्या फौजा एकत्र आल्या. मेजर मनरो या इंग्रज सेनानीच्या अधिपत्याखाली इंग्रज सैन्याने इसवी सन 1764 मध्ये बिहारमधील बक्सार येथे मोठा लढा दिला. त्यात इंग्रजांनी या एकत्र आलेल्या सैन्याचा मोठा पराभव केला. बादशाह शाह आलम इंग्रजांना शरण आला. मीर कासिम पळून गेला आणि शुजा उद्दौला काहीही करू शकला नाही. या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला. या तहानुसार बंगालच्या सुभ्यात म्हणजेच प्रांतात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळविला. याला दिवाणी अधिकार असं म्हणतात. मुलांनो, प्लासीचे यश किंवा प्लासीची लढाई इंग्रजांनी भेद नीतीने म्हणजेच सेनापतीला नवाबापासून वेगळे करून जिंकली होती. परंतु बक्सारचे यश हे इंग्रजांनी शौर्याने, आपल्या कडक शिस्तीने व चांगल्या हत्यारांनी मिळवलेले होते. हिंदी लष्कर कितीही मोठे असले तरी आधुनिक दारुगोळा व शिस्त यावर उभारलेल्या युरोपियन लष्करासमोर हिंदी सैनिकांचा निभावच लागू शकला नाही. प्लासीच्या लढाईने फक्त बंगालचा सुभेदार इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला. पण बक्सारच्या लढाईने अयोध्येचा नवाब व खुद्द मुघल बादशहाही इंग्रजांच्या दबावाखाली आला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बक्सारच्या विजयाने मजबूत केला गेला. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर हे ठिकाण आजच्या कर्नाटक राज्यात आहे. त्या काळी हैदर अली हा आधी म्हैसूरच्या राजाचा दिवाण होता. त्याने उठाव करून हे राज्य ताब्यात घेतले. म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात 4 युद्धे झाली. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरचा शासक झाला. त्याने इंग्रजांविरुद्ध जबरदस्त लढा चालू ठेवला. परंतु अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. सिंधवर इंग्रजांचा ताबा. सिंध प्रांत हा आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, परंतु 18व्या शतकात तो भारतात होता. हा प्रदेश भारताच्या वायव्य दिशेला आहे. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. इंग्रजांना भीती वाटत होती की रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल. म्हणून इंग्रजांनी भारताच्या वायव्येला असलेल्या अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरविले, म्हणजे रशियाला तिथेच रोखता येईल. परंतु अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंध मधून जात होते. यामुळे सिंध प्रांताचे महत्त्व इंग्रजांच्या लक्षात आले आणि 1843 साली इंग्रजांनी सिंध आपल्या ताब्यात घेतला. शीख सत्तेचा पाडाव. भारतातील प्रमुख प्रांतांवर वर्चस्व मिळविल्यानंतर इंग्रजांचे लक्ष समृद्ध अशा पंजाब प्रांतावर गेले. पंजाबवर शिखांचे राज्य होते. 19व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला. तो केवळ 5 वर्षांचा होता, परंतु त्याला गादीवर बसवून
त्याची आई राणी जिंदन ही त्याच्या वतीने राज्याचा कारभार पाहू लागली. राणी जिंदन ही कर्तबगार होती, परंतु तिच्या दरबारातील सरदारांवर नियंत्रण राहिले नाही. याच संधीचा फायदा घेऊन इंग्रजांनी काही सरदारांना आपल्या बाजूने वळविले. इंग्रज आता आपल्यावर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाला. त्यामुळे त्यांनीच इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या इंग्रज शीख युद्धात शिखांचा पराभव झाला. इंग्रजांचा विजय होऊन शिखांनी सतलज नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रदेशाचा हक्क सोडून दिला व इंग्रजांना 1.5 कोटी देण्याचे कबूल केले. इंग्रजांनी दलीप सिंगला पंजाबच्या गादीवर कायम ठेवले. या युद्धानंतर इंग्रजांचा पंजाबवर प्रभाव वाढू लागला. हा वाढणारा प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. त्यातच पंजाबमधील मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या इंग्रज शीख युद्धातही शिखांचा पूर्ण पराभव झाला. या विजयानंतर इंग्रज अधिकारी लॉर्ड डलहौसीने पंजाबमधील शिखांचे राज्य इंग्रजी राज्यात विलीन करून टाकले. म्हणजेच पंजाब आता स्वतंत्र न राहता इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला होता. मुलांनो, इंग्रज भारतात आले त्यावेळी मराठ्यांची सत्ता भारतातील सर्वात प्रबळ व महत्वाची सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया कसा मजबूत केला याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.